भाई आपण शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा जिल्ह्याभरात सुरू आहे. तर कणकोलीच्या विकासासाठी त्या ठिकाणी मला योग्य वेळी जो काही निर्णय घ्यावा लागेल तो सुद्धा मी घेण्याची माझी मानसिकता आहे. पण मी अनेकदा खासदार झालो तर अनेकदा आमदार झालो. ज्यावेळी मला बोलवलं गेलं तेव्हा मी गेलो नाही. मी प्रवाहाच्या विरोधात पोहत राहिलो. यशाचे खरे शिल्पकार तुम्ही कोणाला मानता? भाई आपले जुने सहकारी असतील, जे वैभव नाईक असतील, माजी आमदार जी उपरकर असतील, त्यांच्या देखील सोबत आपण कमी दिसताय. विनायक राऊत माजी खासदार यांनी देखील म्हटलेलं की संदेश पारकरांवर आम्ही पाणी सोडतो. काय? नमस्कार, आपण पाहताय सिंधू दर्पण प्रतिबिंब कोकणचं. मी चिन्मय घोगळे. सिंधू दर्पणच्या आजच्या विशेष चर्चेमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतोय. दर्शक हो, आपल्यासोबतच आहेत कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश भाई पारकर. भाई आपला खरं तर उद्या वाढदिवस आहे. आपल्याला सर्वप्रथम वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. थँक्यू. भाई मला जाणून घ्यायचं तुमच्या राजकीय जीवनाची सुरुवात नेमकी कशी झाली? खर तर आमच्या घराण्यामध्ये कोणी राजकारणामध्ये नव्हता. ना वडील होते ना आजोबा होते. कणकोली कॉलेजने संदेश पारकरांचं नेतृत्व उभं केलं. विद्यार्थी दशेमध्ये NSUI ची काँग्रेसची संघटना ही महाराष्ट्रामध्ये काम करत होती आणि त्याचवेळी ती जबाबदारी कणकोली तालुक्याची ही आणि त्या निमित्तानं माझ्यावर आली आणि विद्यार्थी दशेमध्येच मी NSUI चा त्या ठिकाणी प्रमुख झालो आणि विद्यार्थी संघटना उभी केली आणि कणकोली कॉलेजचा जनरल सेक्रेटरी झालो. आणि तिथून पुढे कणकोली ग्रामपंचायतच्या निवडणुका लागलेल्या होत्या. त्या निवडणुकीमध्ये मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलो. तिथेही मी विजयी झालो आणि जवळजवळ 10 वर्ष या कणकोली नगरीचा सरपंच म्हणून त्या ठिकाणी मी काम केलं. नंतर पहिल्यांदा जेव्हा या कणकोली ग्रामपंचायतीचं रूपांतर 2003 मध्ये नगरपंचायतमध्ये झालं तेव्हा कणकोलीचा पहिला नगराध्यक्ष म्हणून याच कणकोलीकरांनी मला ही जबाबदारी दिली. जवळजवळ मी 10 वर्ष सरपंच आणि 5 वर्ष नगराध्यक्ष अशा पद्धतीनं मागच्या 20-25 वर्षापूर्वी 15 वर्ष या शहराचं नेतृत्व त्या ठिकाणी केलेलं होतं. आणि सातत्यानं आता ही सगळी राजकीय जडणघडण होत असताना परत एक 15-16 वर्षानंतर पुन्हा कणकोलीचं नगराध्यक्ष पद हे या कणकोलीच्या जनतेनं पुन्हा एक संधी त्या निमित्तानं दिली. एक जबाबदारी त्या निमित्तानं माझ्यावर दिलेली आहे. खरं तर त्यांचं प्रेम, त्यांचा विश्वास आणि त्यांचा आशीर्वाद हा त्या निमित्तानं मिळाला. खरं तर ही निवडणूक म्हणजे एक आव्हान होतं. जिंकू किंवा मरू अशा पद्धतीची ही निवडणुकीची लढाई होती आणि हे आव्हान आम्ही त्या ठिकाणी त्या हिमतीनं स्वीकारलं आणि तितकीच ताकद कणकोलीकरांनी जनतेने त्या ठिकाणी मतदारांनी त्या ठिकाणी दिली आणि त्याचबरोबर कार्यकर्त्यांनी सुद्धा फार मोठी मेहनत त्या निवडणुकीमध्ये घेतली आणि अनेक नेते वेगवेगळ्या पक्षांचे हे सगळेच त्या ठिकाणी एकत्र झाले आणि एक सक्षम पर्याय या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी शहर विकास आघाडी म्हणून त्या ठिकाणी दिला. आणि मागच्या 6 महिन्यापूर्वी एक सोनेरी इतिहास या निवडणुकीच्या निकालानं कणकोली शहरवासियांनी त्या ठिकाणी महाराष्ट्राला एक कणकोली पॅटर्न या निमित्तानं दाखवून दिला. आणि खरं तर हे सगळं जे काम आहे हे काम अवघ्या काही महिन्यातच त्या ठिकाणी कणकोलीकरांनी घडवून दाखवलं आणि त्यामुळे आता एक संधी मिळालेली आहे. या संधीचं सोनं करणं आणि जी विकासाची जी अपेक्षा लोकांची आहे, काही स्वप्न आहेत, मूलभूत सुविधांच्या बरोबर शाश्वत विकासाची ही पूर्ण करण्याचा प्रयत्न येत्या नगराध्यक्ष पद जोपर्यंत माझ्या हातामध्ये आहे, अधिकार जोपर्यंत माझ्या हातात आहे तोपर्यंत त्या ठिकाणी करण्याचा माझा प्रयत्न आहे. आणि त्याची एक झलक येत्या 6 महिन्यामध्ये जी माझ्या जबाबदारी आल्यानंतर मी अनेक विषय त्या ठिकाणी हातामध्ये घेतलेले आहेत. काही कार्यक्रमांचं भूमिपूजन त्या ठिकाणी सुरू आहे. काही कामं येत्या काही महिन्यात पूर्ण होतील आणि त्यांचं लोकार्पण होईल आणि अनेक वेगवेगळे विषय घेऊन आपण काम करतोय आणि त्याच्यावर सुद्धा त्या ठिकाणी तितकंच यश हे त्या ठिकाणी मिळणार आहे. भाई आपलं राजकीय जीवन जे आहे ते नेहमी संघर्षमय राहिलंय. आजपर्यंत कोणकोणती नेमके संकट आली आयुष्यात आणि त्यांच्यावर तुम्ही मात कशी केली? नाही का, ही जी सगळी लढाई आहे ही वैचारिक लढाई आहे. ही काही कोणाची व्यक्तिगत लढाई नाही. आपण विचारांची लढाई लढत असतो आणि त्या ठिकाणी मग जो विचार जिंकतो त्याची सत्ता राज्यामध्ये किंवा त्या जिल्ह्यामध्ये किंवा त्या गावामध्ये त्या ठिकाणी येते.
आणि त्यामुळे ह्या वैचारिक लढती होत्या. त्यामुळे त्या ठिकाणी त्यावेळेचं आमचे विचार आणि विरोधी पक्षाच्या विचारांचं जे बलाढ्य नेतृत्व होतं त्या नेतृत्वाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी आपण ही लढाई लढत होतो. आणि म्हणून त्या लढाईला एक महत्व होतं. बरोबर. आणि म्हणून त्याला एक कणकोली पॅटर्न आजही बघा महाराष्ट्रामध्ये 247 निवडणुका महानगरपालिका नगरपंचायतच्या अशा पद्धतीने लागलेल्या होत्या. पण पुऱ्या महाराष्ट्रामध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकच चर्चा होती की कणकोलीचा नगराध्यक्ष कोण होणार याची उत्सुकता ही महाराष्ट्राच्या जनतेला, सिंधुदुर्गाच्या जनतेला आणि कणकोली शहरवासियांना त्या ठिकाणी लागून राहिली होती. हे या शहराचं महत्व आहे, या निकालाचं महत्व आहे. आणि म्हणून एक कणकोली हे एक आदर्श शहर व्हावं सगळ्याच बाबतीमध्ये. कारण याला एक पार्श्वभूमी आहे की एक परमपूज्य भालचंद्र महाराजांची पुण्यनगरी आहे, स्वयंभू रवळनाथाची ही त्या ठिकाणी भूमी आहे आणि त्याचबरोबर कोकणचे गांधी आप्पासाहेब पटवर्धन यांची सुद्धा ही कर्मभूमी आहे. आणि म्हणून या कणकोलीनं आजपर्यंत अनेक वादळं पाहिली, अनेक वेगवेगळ्या विचारधारा पाहिल्या. समाजवादी विचार पाहिला, काँग्रेसचा विचार पाहिला, शिवसेनेचा विचार पाहिला, आता भारतीय जनता पार्टीचा विचार या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी रुजतोय. काही म्हणजे असे अनेक बदल, परिवर्तन अनेक त्या ठिकाणी त्या काळामध्ये तशा पद्धतीनं बदल झाले, परिवर्तन झाले. काही निर्णय आम्ही घेतले, काही निर्णय आमचे चुकले, काही योग्य ठरले. आणि हे सगळं म्हणजे हा सगळा प्रवास आहे. जे काय राजकारणामध्ये जे काही चढ उतार आमच्या जीवनामध्ये आले ते जिथं आम्ही जिंकलो तिथं आम्ही कुठेही म्हणजे आजही जमिनीवर पाय ठेवून आहोत. आणि जिथं पराभूत झालो तिथं आम्ही आत्मपरीक्षण आमच्या त्याबद्दल केलं. पण ज्यावेळी आम्हाला यश मिळालं त्यावेळी जसं परमेश्वराचा सुद्धा आशीर्वाद होता, आई वडिलांचा सुद्धा आशीर्वाद होता आणि कुटुंबाची साथ होती, कणकोली शहरवासियांची साथ होती, नेत्यांचं कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी काम होतं. आणि ज्यावेळी अपयश येतं त्यावेळी कधी कधी आपण नुसत्याच निवडणुका नसतात, हे एक षडयंत्र असतं आणि एक षडयंत्र भेदणं आणि ते भेदून यश मिळवणं ही सहज गोष्ट नसते. म्हणजे तुमचं सत्य असून सुद्धा त्या ठिकाणी तुमच्यामध्ये क्षमता आणि योग्यता असून सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी आपली कर्तृत्व सिद्ध करू शकत नाही. कारण अशा प्रकारचेच त्या ठिकाणी फासे टाकले जातात की तुम्ही त्या ठिकाणी कशाच पद्धतीने जिंकू शकत नाही. आणि मग कधी कधी मागच्या वेळी मी पराभूत झालो होतो तर अवघ्या 36 मतांनी पराभूत झालो. आज पुन्हा 145 मतांनी मी पुन्हा 15-16 वर्षाच्या नंतर त्या ठिकाणी पुन्हा नगराध्यक्ष झालो. त्यामुळे आजही कणकवलीकरांच्या मनामध्ये संदेश पाळकरांच्या नेतृत्वाबद्दल एक त्या ठिकाणी एक सहानुभूती आहे की बा त्या अशा नेतृत्वाला संधी त्या ठिकाणी मिळावी, अशा पद्धतीची एक भावना असल्यामुळे, सहानुभूती असल्यामुळे या सगळ्या म्हणजे षडयंत्राच्या विरोधामध्ये असं कशा पद्धतीने निवडणूक झाली आपण त्याचे साक्षीदार आपण पाहिलेला आहे. आणि म्हणून तरी सुद्धा ही जनता म्हणजे संदेश पाळकरांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे एक शहर विकास आघाडी म्हणून सगळ्या नेत्यांनी घेतली त्याच्यामध्ये मेहनत म्हणजे जे महाराष्ट्रात कधी घडेल असं वाटत नाही पण ते सगळं कणकोलीमध्ये घडलेलं होतं. कारण शेवटी नियतीचा जो निर्णय होता तो असा होता की संदेश पाळकरांना नगराध्यक्षपदी त्या ठिकाणी बसवणारच अशा पद्धतीची जनतेची भूमिका होती किंवा दैवी साथ होती. आणि म्हणजे ह्या सगळ्यामुळे हे त्या ठिकाणी घडून आलं. पण तरी सुद्धा आम्ही या शहराचे विश्वस्त आहोत, जनतेचे सेवक आहोत आणि जी जबाबदारी जनतेला आपण दिलेली आहे त्या जबाबदारीला न्याय देणं हा एक प्रयत्न त्या ठिकाणी आहे. मी सगळीच कामं हातामध्ये घेतलेली सगळ्यांनाच मी न्याय देऊ शकतो असं मी म्हणणार नाही. पण माझे प्रयत्न आहेत की त्या अनेक विषयांवर त्या ठिकाणी काम करून त्या ठिकाणी त्याला न्याय देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहील. खरं तर जनतेच्या अपेक्षा आहेत किंवा कणकवली शहरामध्ये आज काही निर्णय आपण कठोर निर्णय घेतो. कुठे जो एक बकालपणा आलेला आहे कणकवली शहराला एक शिस्त लावण्याच्या संदर्भामध्ये किंवा प्रत्येकानं हे आपलं शहर स्वाभिमानी शहर आपली जबाबदारी असं समजून आपली जबाबदारी स्वीकारून काम केलं पाहिजे. आणि एक स्वच्छ कणकवली, एक सुंदर कणकवली याच्यासाठीचे काही प्रयत्न आहे. कणकवलीला सुशोभीकरण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. कणकवलीला वेगवेगळ्या विषयावर त्या ठिकाणी काम करून त्या प्रत्येक विषयाला न्याय दिला तर कणकवली शहर हे आदर्श शहर म्हणून सिंधुदुर्गामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये घडलं जाईल. आणि जरी 15-20 हजार लोकसंख्येचं जरी शहर असलं तरी या शहराला फार मोठी प्रतिष्ठा आहे.
म्हणजे या शहराचं एक वेगळेपण आहे प्रत्येक बाबतीमध्ये. बरोबर. अशी मी म्हणालो की आध्यात्मिक धार्मिक असेल, शैक्षणिक असेल, एक व्यापारी केंद्र म्हणून असेल, एक रोजगाराच्या दृष्टीने असेल, म्हणजे सगळ्याच बाबतीमध्ये शैक्षणिक, सामाजिक, धार्मिक, राजकीय, बरोबर. ह्या प्रत्येक गोष्टीचं या शहराला एक महत्व आहे. आणि या शहराने अनेक नेतृत्व निर्माण केली, नेतृत्व दिली, जी आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी काम करतात. आणि ही ताकद या माझ्या कणकुलीच्या भूमीमध्ये आहे बरोबर. की जर त्या ठिकाणी काम करणारं जर नेतृत्व असेल त्याला लोक त्या ठिकाणी स्वीकारतात. आणि त्या ठिकाणी मग त्याच्या मागे म्हणजे कोण त्याचा त्या ठिकाणी म्हणजे गॉडफादर आहे याच्या संदर्भात, त्याच्या व्यक्तीच्या संदर्भामध्ये एक संधी देणं, अशा प्रकारची भूमिका लोक त्या ठिकाणी घेतात. आणि एक निर्णय, अशा प्रकारचा एक अनपेक्षित निर्णय हा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे. भाई, पहिली निवडणूक जेव्हा तुम्ही आयुष्यातली जिंकलेला तुमच्या, तेव्हा भावना नेमक्या कशा होत्या? नाही, खरं तर मी पहिल्यांदा राजकारणामध्ये आलो तेच आहे ना, कणकुलीचा जनरल सेक्रेटरी मी झालो होतो. जनरल सेक्रेटरी झालो आणि मी ग्रामपंचायत सदस्य झालो. आणि त्यावेळी माझी सत्ता आली, त्यावेळी सुद्धा सत्तांतर झालं. बरोबर. ज्यावेळी मला जेव्हा निकाल मिळाले तेव्हा इथं समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता. या गावचे सरपंच जे लोकप्रिय होते आणि त्याचं कामही तितकंच होतं, ते सुरेश माणगावकर अनेक वर्ष सरपंच होते आणि समाजवाद्यांचा बालेकिल्ला होता, म्हणजे त्यावेळी जनता दल. असं असताना सुद्धा त्यावेळी काँग्रेसच्या 10 ग्रामपंचायत सदस्य या शहरातनं निवडून आले आणि त्यावेळी आम्ही सत्ता मिळवली. आणि मग त्यावेळी कणकोलीकरांनी ठरवलं की संदेश पारकरांना आता संधी द्यावी, ते तरुण आहेत, आताच कणकोलीच्या कॉलेजच्या राजकारणातनं जनरल सेक्रेटरी म्हणून बाहेर आले, तर त्यांना एक सरपंच म्हणून संधी त्या ठिकाणी द्यावी. आणि ती संधी मला दिली आणि त्या संधीतनच मी आजपर्यंत जिल्ह्याचं नेतृत्व करतो. आणि अनेक संध्या मला मिळाल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. सिंचन महामंडळ असेल, पर्यटन महामंडळ असेल, अशा अनेक सुद्धा जबाबदाऱ्या मिळाल्या. संघटनेच्या सुद्धा जबाबदाऱ्या मिळाल्या, अनेक पक्षामध्ये जिल्हा प्रमुख म्हणून, कार्याध्यक्षपद म्हणून किंवा राज्यस्तरावर, जिल्हा स्तरावर अनेक पदं मिळाली. याच्यामध्ये ती चुणूक माझ्यामध्ये होती. बरोबर. आणि या जिल्ह्याच्या आता गेल्या 35 पेक्षा अधिक वर्ष मी या समाजकारणात आणि राजकारणात आहे, त्यामुळे अनेक अनुभव माझ्या गाठीशी आहेत, माझ्याशी आहेत, माझ्यापाशी आहेत. आणि जिल्ह्याची संपूर्ण म्हणजे प्रत्येक जिल्ह्यातल्या 8ही तालुक्यातली आणि 8ही शहरं ही मला पूर्ण त्या शहरांची नाडी किंवा त्या जिल्ह्याची नाडी माहिती आहेत. अनेक कार्यकर्ते विरोधी पक्षातील असतील, आमच्या बरोबरचे असतील किंवा इतरच, सगळ्यांशी त्या ठिकाणी आपले संबंध, जरी वैचारिक एक राजकीय विचार असला तरी एक व्यक्ती म्हणून सगळ्यांची प्रेमाचे संबंध आहेत आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे एक म्हणजे जो माझ्यातला एक वेगळेपणा आहे की आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी लढाई स्वीकारतो, आव्हान स्वीकारतो आणि त्या आव्हानाला त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न, त्याला तितकीच जनतेची साथ त्या निमित्तानं मिळते आणि आपल्यासारख्या पत्रकारांची साथ त्या निमित्तानं मिळते, कार्यकर्त्यांची मिळते, मतदारांची मिळते. आणि म्हणून हीच आमची खऱ्या अर्थानं ऊर्जा आहे की जे लोक आपल्याला सातत्यानं जो पाठिंबा देतात, आमच्या नेतृत्वावर विश्वास दाखवतात, आणि म्हणून त्याच्यातनं माध्यमामध्ये म्हणजे एक सामान्य सर्वसामान्य जनतेचा एक आवाज म्हणून संदेश पारकरांकडे या जिल्ह्यातली जनता पाहते. त्यांच्या मनातलं, त्यांना ज्या वेदना आहेत त्याचं नेतृत्व जर कोण करतो तर ते संदेश पारकर करतात. आणि म्हणून अनेक प्रश्नांवर ज्यावेळी मी पत्रकार परिषद घेतो किंवा आंदोलन करतो किंवा कधी भूमिका मांडतो, ती भूमिका त्या ठिकाणी जनतेच्या मनातली असते आणि त्याला न्याय मिळाला पाहिजे. मग त्या ठिकाणी मग जनाधार मिळत जातो आणि मग ते नेतृत्व लोकमान्य त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये त्याला लोकमान्यता मिळते. आणि मग ते काम आपण त्या ठिकाणी, त्यामुळे जोपर्यंत हा विश्वास आहे तोपर्यंत हे नातं असंच त्या ठिकाणी राहणार आहे आणि तशा प्रकारचा प्रयत्न माझा त्या निमित्तानं आहे. भाई, तुम्ही मगाशीच म्हणालात तुम्हाला राजकीय पार्श्वभूमी नाही, आपले वडील व्यावसायिक होते. तुम्ही जेव्हा म्हटलं की मला राजकारणात जायचं आहे, तेव्हा घरच्यांचं म्हणणं नेमकं काय होतं? नाही का, एक लक्षात घ्या, म्हणजे माझा जो तो काळ होता, म्हणजे समाजवाद्यांचं परिवर्तन, नंतर काँग्रेसचा बालेकिल्ला, नंतर शिवसेना, या काळामध्ये म्हणजे राजकारण त्या ठिकाणी स्वीकारणं ही साधी गोष्ट नव्हती. म्हणजे एकदम टोकाचं त्या ठठिकाणी लढाई. आजचं राजकारण मॅनेज आहे, म्हणजे ते मॅनेज केलं जातं, म्हणजे विरोधी पक्षही त्या ठिकाणी सामील असतो, सत्ताधारी सामील असतो. त्यावेळीची परिस्थिती कठीण, त्यावेळी निष्ठेला फार किंमत होती, पक्षाच्या विचाराला फार किंमत असेल आणि त्यावेळीचा संघर्ष एकदम टोकाचा असेल. मग या सगळ्या संघर्षामध्ये जर आपण एखादी भूमिका घेऊन किंवा एक विचार घेऊन लढत असलो तर तो घरातनं गेलेला तो नेता परत मागे याची शक्यता नसायची त्या काळामध्ये. आज ती परिस्थिती नाहीये. आज म्हणजे नेमका आजचा नेता
काय विचार सांगतो आणि संध्याकाळी कुठल्या पक्षात हे सांगता येणार नाही, ही स्थिती आहे. तर त्यावेळेच तसं नव्हतं. त्यावेळी कडवेपणा होता, निष्ठा होती आणि म्हणजे व्यक्तिगत स्वार्थाचा विषय त्यावेळी नसायचा. एक भूमिका, पक्षाची भूमिका घेऊन, विचार घेऊन त्यावेळी लढणारे कार्यकर्ते होते. तशा प्रकारची विचारधारा असलेली एक जनता असायची. आज थोडासा फरक झालाय. आज प्रत्येक जण त्या ठिकाणी व्यक्तिगत आपला फायदा काय होईल हा विचार करतो आणि त्यांचा इथे रास्त आहे. कारण एवढ्या वर्षाचा, अनेक वर्षाचा संघर्ष करून बरोबर. हातामध्ये फक्त नुसती विचारधारा आणि शरीर थकलेलं आहे. तर जर आपण योग्य निर्णय केले असते तर त्याच्यामध्ये आपला व्यक्तिगत पण फायदा झाला असता, आपलं नेतृत्व सुद्धा मोठं झालं असतं आणि त्या नेतृत्वाचा फायदा जिल्ह्याला झाला असता. आज हेच गणित आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आपल्याला जे पक्ष परिवर्तन दिसत आहेत, लोक पक्ष या पक्षातून त्या पक्षामध्ये जात आहेत, याचं कारणच ते आहे की झटपट निकाल हा त्या निमित्तानं मिळतो आणि ज्याला जमलं तो त्याच्यामध्ये सामावून जातो. ही आजची स्थिती आहे. भाई तुम्हाला मी 15-20 वर्ष पाहतोय जवळपास. म्हणजे तेव्हा तुम्ही जसे दिसायचा आजही तसेच दिसताय. एव्हरग्रीन पर्सनॅलिटी तुम्हाला म्हणायला हरकत नाही जिल्ह्यातली आहे. तो फिटनेस का राज क्या है आपके? नाही काय, खरं तर ही म्हणजे परमेश्वरानं किंवा आपल्या कुटुंबाचा मी कशी म्हणालो की आज परमेश्वराचा आशीर्वाद कुटुंबाचा आहे आणि आहे. आपण त्या निमित्तानं काहीतरी करत असतो हे सांभाळायचं असं. पण शेवटी काळ हा कोणासाठी थांबत नाही. शेवटी शरीर आहे. हे शरीर शेवटी त्या त्या वयोमानानुसार किंवा त्या त्या कायच्यानुसार ते त्या ठिकाणी म्हणजे जो या जगामध्ये जशी सृष्टी आहे, जसं जन्म आहे तसा मृत्यू आहे. त्यामुळे हा काळ काय, पण जोपर्यंत आपल्यामध्ये ताकद आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये शारीरिक ताकद आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये आत्मविश्वास आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये हिंमत आहे, तोपर्यंत आपण ही आव्हानं स्वीकारणं आणि जनतेच्या गळ्यातलं ताईत होणं कामातनं. संदेश पारकर किती मोठा झाला याला काय किंमत नाही. तुम्ही लोकांसाठी काय केलं हा मत. तरी सुद्धा माझ्या आजही म्हणजे जरी मी एवढे संघर्ष राजकीय 35 वर्षाच्या काळामध्ये जरी असतो तरी माझ्या मनाचं पूर्ण समाधान नाही की मी अजून जिल्ह्यातल्या जनतेला तसा न्याय देऊ शकलेलो नाही. म्हणजे संदेश पारकरांकडनं जे, कारण मला तितके अधिकार मिळाले नाही. माझ्याकडे जर तेवढे अधिकार मिळाले असते किंवा त्या पदांवर मी पोचलो असतो तर मी त्या पदातली ताकद काय, त्या पदातला अधिकार काय हे जनतेला, जिल्ह्यातला, सिंधुदुर्ग जिल्ह्याला मी दाखवून दिलं असतं. कारण ती क्षमता माझ्यामध्ये त्या ठिकाणी आहे आणि म्हणून ठीक आहे, आपण आहोत त्याच्यामध्ये समाधानी असलं पाहिजे. आणि याच्यातनं सुद्धा जरी एक माणसाचं जरी आपण समाधान करू शकलो, एका माणसाला जरी आपण मदत करू शकलो तरी ते फार मोठं महान कार्य आहे. आणि म्हणून हा जो काय म्हणजे सामाजिक कार्याचा जो एक वसा आपण घेतलेला आहे, एक सामाजिक बांधिलकी स्वीकारून, एक जाणीव आणि भान ठेवून त्याच्यामध्ये आपण काम करणं आणि समाधानी राहणं. ठीक आहे, सगळंच काय मनासारखं कधी त्या ठिकाणी होत नाही आहे, त्याच्यामध्ये समाधानी राहणं आणि आपण प्रयत्न करत राहणं. बरोबर. आणि हे प्रयत्न त्या निमित्तानं चालू राहतील. बघू पुढे पुढे काय होणार. हे जर आज कळलं असतं तर ही परिस्थिती निर्माण झाली नसती. त्यामुळे प्रत्येकालाच, त्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न प्रत्येकाच्या समोर आहे. त्यामुळे जे होईल त्यावेळी मग विचार करू त्या प्रत्येक गोष्टीचा. बरं भाई, तुम्हाला आयुष्याचा टर्निंग पॉईंट कोणता वाटतो की ज्या दिवसामुळे तुमचं आयुष्य बदललं? नाही, लोकांनी जेव्हा माझ्यावर नेतृत्वावर शिक्कामोर्तब केलं, विश्वास दाखवला, मी सरपंच झालो, मी जनरल सेक्रेटरी झालो, मी नगराध्यक्ष झालो, हीच पावती आहे. म्हणजे हीच पोच आहे जनतेची. म्हणजे तो जो आनंद आहे, म्हणजे जेव्हा मी आता कालच्या निवडणुकीमध्ये माझ्यासमोर अनेक पर्याय होते. बरोबर. पण मी त्या सगळ्याच नेत्यांना सांगत होतो की माझं तुमच्याशी वैचारिक काय जरी भांडण नसलं तरी व्यक्तिगत नाहीये. बरोबर. आणि मी जो पराभूत, हा जो शिक्का माझ्यावर आहे, मी 35 मतांनी 36 मतांनी जो पराभूत झालो होतो, तो शिक्का माझा पुसला जाईल. मी विधानसभेत 51,000 मतं घेतली या मतदारसंघात आणि मी पराभूत झालो. ठीक आहे, आपण त्यात जी ताकद जी हवी होती ती जर आपल्याकडे नसली तरी आपण एक विचार देऊन, धारा देऊन, एक आपल्या संघटनेच्या ताकदीवर 51,000 मतं म्हणजे काही कमी मतं नाही, आपण घेतली त्याच्यामध्ये. ठीक आहे, यश मिळालं नाही, पण याचा अर्थ की ती जी काही जनतेची साथ आहे ना, हे संदेश पारकरांच्यावर तर जो जनतेचा विश्वास आहे, काही न करता जर लोक 51,000 मतं देत असतील, काही न करता संदेश पारकरांच्या हातामध्ये, मी 15 वर्ष शहराच्या राजकारणापासून लांब होतो, 15-16 वर्ष, तरी लोकांनी संदेश पारकरला संधी यावेळी दिली पाहिजे. एक सहानुभूती लोकांनी दाखवली आणि संधी दिली. म्हणजे एवढा जर विश्वास जनतेचा आपल्यावर आहे तर आपण कशाला त्या ठिकाणी मागे त्या ठिकाणी राहावं. आपण या म्हणजे ज्या स्पर्धा जर आपण त्या काळात स्वीकारल्या त्यावेळी, म्हणजे आता एक बदल मला दिसतोय. पूर्वी आपण म्हणजे सगळे कार्यकर्ते होते, नेते होते, ते बेभान होऊन काम करायचे, त्यांना परिणामाची चिंता नसायची. आजची परिस्थिती वेगळी आहे. आज काय परिणाम होणार त्याची चिंता करून गणित घातलं जातं, त्यामुळे कार्यकर्ते घडत नाहीत.
कार्यकर्ते सडतात. बरोबर. कार्यकर्ते कधी घडतात जर ते एक म्हणजे त्यांच्यामध्ये एक तुफान आलं, एक जॉब झोकून त्यांनी दिलं, एक बेभान होऊन काम केलं आणि परिणाम काय आहेत, काय होणार माझं याची चिंता न करता जर त्यांनी त्या ठिकाणी आपली भूमिका मांडली तर त्याच्यातलं जे यश आहे आणि हे जे कॉम्प्रोमाइजचं यश आहे, जे मॅनेजचं याच्यामध्ये फार जमीन आसमानचं फरक. हे त्याचं उदाहरण मी आहे. मी काल नगराध्यक्ष झालो, ही मी मगाशी म्हणालो की करो या मरो अशी स्थिती होती. स्वीकारलं आव्हान आणि त्याला परमेश्वराचा आशीर्वाद मिळाला, जनतेची साथ मिळाली, कुटुंबाचा आशीर्वाद मिळाला, आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला. या सगळ्यांचा एक कार्यकर्ते नेते सगळे एकत्र झाले आणि संदेश बागर नगराध्यक्ष व्हावा हे विधिलिखित होतं. नियतीचा न्याय होता आणि म्हणून त्या ठिकाणी ही संधी त्या ठिकाणी मला मिळालेली आहे. आणि म्हणून या संधीचं सोनं करणं, त्याचबरोबर ज्या लोकांच्या अपेक्षा आहेत कणकवली शहराच्या बाबतीमध्ये आणि नगराध्यक्ष म्हणून जोपर्यंत मी आहे, माझे जोपर्यंत अधिकार आहेत तोपर्यंत मी त्या कणकवलीच्यासाठी त्या ठिकाणी मेहनत घेईल. जिल्हावासियांसाठी सुद्धा त्या निमित्तानं मी मेहनत त्या ठिकाणी घेणार आहे. आणि खरं तर आता विकासाला जर चालना द्यायची असेल तर आता महत्वाचा निधी लागतो. बरोबर. माझ्या कणकवली नगर पंचायतीचं बजेट 58 कोटी रुपयाचं आहे. त्या 58 कोटीमध्ये जो काही विकास आहे तो होईल. म्हणजे मूलभूत सुविधा ज्या आहेत, रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण हे मिळेल. पण आपण जो शाश्वत विकासाचं जे स्वप्न कणकवलीकरांना दाखवलेलं आहे की काही जे शहराच्या याच्यामध्ये बदल करतील असे काही निर्णय आपण करण्याचे आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये एखादं नाट्यगृह असेल, एखादं क्रीडांगण असेल, एखादं गार्डन असेल, एखादी कणकवली शहराची नळपाणी योजना, भुयारी गटर योजना असेल, रेन हार्वेस्टिंग, पावसाळी पाणी, पावसाचं जे पाणी आहे त्याच्या निचऱ्याच्या बाबतीतली योजना असेल, अनेक शहरातली रस्ते असतील, चांगली शहरामधले प्रसाधनगृह असतील अद्यावत, किंवा या शहराचं ब्युटिफिकेशन असेल, सौंदर्यीकरण असेल, असे सगळे विषय हातामध्ये मी घेतले आहेत. मी हे काय आता जबाबदारी घेऊन माझ्याकडे 6 महिने झाले. 6 महिन्याचा काळ माझ्या हातातून गेला, 4.5 वर्ष शिल्लक आहे. मी उलट गणित मोजत काम करणारा कार्यकर्ता आहे. आपल्याकडे आता 4.5 वर्ष आहे, 6 महिने आपले गेले. 4.5 वर्षामध्ये आता आपल्याला दिलेली शब्द जे कणकवलीकरांना ते आपल्याला पूर्ण करायचे, ही आपली जबाबदारी. आणि म्हणून त्याच्यासाठी जो विकासाचा निधी लागणार आहे, आता तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा नियोजन, राज्याचे मंत्री असतील, आमदार, खासदार, या सगळ्यांना हाताशी धरून जर त्या ठिकाणी आपण या शहरासाठी जर विकास निधी आणला तर 58 कोटीपेक्षा अधिकचं बजेट या शहराचं होऊ शकतं. आणि दरवर्षी जर तेवढ्या मोठ्या प्रमाणात निधी आला तर ही जी काही सगळी कणकवलीकरांनी स्वप्न पाहिली ती स्वप्न सत्यात त्या ठिकाणी उतरू शकतात. आणि मग तोही सुद्धा प्रयत्न माझा त्या निमित्तानं आहे. आणि मग त्या ठिकाणी मी कणकवलीच्या विकासासाठी त्या ठिकाणी मला योग्य वेळी जो काही निर्णय घ्यावा लागेल तो सुद्धा मी घेण्याची माझी मानसिकता आहे. पण त्याच्यामध्ये काय योग्य आणि काय अयोग्य याचा सुद्धा विचार त्या निमित्तानं करावा लागेल. आणि तो लवकरात लवकर निर्णय करणे गरजेचं आहे. कारण शेवटी काळ त्या ठिकाणी मागे जातो. मी अशी म्हणालो की 6 महिने गेले, 5 वर्षासाठी मी नगराध्यक्ष पद म्हणून घेतलं होतं, आता 6 महिने गेले. मी डिसेंबर मध्ये नगराध्यक्ष झालोय, 21 डिसेंबरला. आणि आता आपण 11 जुलैला या ठिकाणी हे घेतो, मुलाखत घेतो. आणि मग काळ थांबत नाही, काळ कोणासाठी थांबत नाही. आता ही सुद्धा विधानसभेची 4 वर्ष 2029 कधी येईल हे तुम्हाला कळणार नाही अशी स्थिती आहे. या जिल्ह्यातल्या नगरपंचायतीच्या निवडणुका आहेत, या जिल्ह्यात बँकेच्या निवडणुका आहेत, अनेक निवडणुका आता येणाऱ्या काळामध्ये आहे. हे प्रत्येकाच्या समोर त्या ठिकाणी आव्हान आहे. पण आज समोर विरोधी पक्षाची जी शक्ती आहे ती त्या ठिकाणी कमी झालेली त्या ठिकाणी दिसते. म्हणजे ज्या पद्धतीने लोकांचा विरोध आहे, लोकांची म्हणणं वेगळं आहे, पण आज त्या ताकदीनं लढणारा कार्यकर्ता किंवा तशा प्रकारचं पाठबळ हे आता नेत्यांकडनं, पक्षांकडनं त्या कार्यकर्त्याला मिळत नाही. आणि मग शेवटी तो कार्यकर्ता त्याच्यातनं संपतो, म्हणजे ती विचारधारा संपतो, तो त्या कार्यकर्त्यातला उत्साह संपतो. आणि मग तो त्यावेळी जेव्हा विचार करतो त्यावेळी कुठेतरी पक्ष परिवर्तनाचा किंवा बदलाचा निर्णय घेतो. त्यामुळे एकीकडे असे कार्यकर्ते, लढवय्ये कार्यकर्ते जेव्हा याच्यामधनं या सगळ्या राजकीय याच्यातनं बाजूला जातात तेव्हा त्याचं फार नुकसान नाही होतं. म्हणजे ठीक आहे, सामावून घेतल्यानंतर त्या ठिकाणी सगळे लोक आहे ती परिस्थिती स्वीकारतात, कोण त्या ठिकाणी बंड करण्याची तयारी दाखवत नाही, होणारा अन्याय स्वीकारतात, विकास नाही झाला तरी चालेल, आपला व्यक्तिगत फायदा बघतो. हे आजचं राजकारण. आणि याच्यामध्ये म्हणजे कोणीही नेता बसू शकतो, म्हणजे असं काय नाही. जर तुम्ही सगळे या जिल्ह्यातले
काही हाताच्या बोटावर मोजणं एवढे जर नेते बघितले तर कोण त्या ठिकाणी पक्षनिष्ठ नाहीत. अनेक पक्ष प्रत्येकाने त्या ठिकाणी बदललेले आहेत आणि प्रत्येकानं त्या त्यावेळी त्या म्हणजे याचा संधीचा फायदा घेत आपलं व्यक्तिगत राजकारण त्या ठिकाणी टिकवलेलं आहे. आणि म्हणून असंच त्या ठिकाणी म्हणजे ही आजची परिस्थिती अशी आहे की जर आपण असे निर्णय घेतले तर त्या ठिकाणी आपला व्यक्तिगत फायदा होऊ शकतो, आपलं नेतृत्व कायमस्वरूपी त्या जिल्ह्यामध्ये राहू शकतं आणि भविष्यात सुद्धा तो वारसा आपण चालू शकतो. ही आजची स्थिती आहे. भाई, आयुष्यातला एखादा निर्णय आहे का जो तुम्हाला चुकल्यासारखा वाटतो, म्हणजे तो निर्णय जर मी घेतला नसता त्यावेळी तर आता आयुष्य काहीच वेगळं असतं, असं काही आहे? अनेक निर्णय मला माझ्या जीवनामध्ये आले आणि मी सांगितलं काही निर्णय माझे योग्य ठरले, काही चुकीचे ठरले. मी अनेकदा खासदार झालो, अनेकदा आमदार झालो. ज्यावेळी मला बोलवलं गेलं तेव्हा मी गेलो नाही, मी प्रवाहाच्या विरोधात पोहत राहिलो आणि त्यामुळे समोरच्या माणसांना त्या ठिकाणी संधी मिळाली. ठीक आहे, प्रत्येकाचं शेवटी मी म्हणालो नशीब आहे, नियती आहे. आपलं कर्म आपण त्या ठिकाणी करत राहू. जर तुम्ही किती त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि जर ते तुमच्या नशिबात नसेल तर मला वाटत नाही ते म्हणजे नशिबावर विश्वास ठेवणार नाही, आम्ही कर्तृत्वावर विश्वास ठेवणारी माणसं. पण जर नसेल तर तुम्ही तुमचं ते आता बघा, मी पहिला नगराध्यक्ष झालो आणि आता परत 15-16 वर्षांनी नगराध्यक्ष, म्हणजे मी पुन्हा नगराध्यक्ष व्हावं असं चित्र होतं. आता ठीक आहे, अजूनही संधी गेलेली नाही, आहे आपल्याकडे थोडा वेळ आहे, त्या वेळेमध्ये बघू काय होतंय पुढे राजकारणामध्ये. बरं भाई, तुम्ही मगाशी म्हणाले जेव्हा कणकवली नगरपंचायतची निवडणूक होती सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष कणकवलीकडे लागलेलं. कोण पराभूत होईल, कोण जिंकेल, कोणीही सांगू शकत नव्हतं. अशा वेळी कणकवलीकरांनी नगराध्यक्ष पदाची माळ जी होती ती तुमच्या गळ्यात टाकली आहे. यशाचे खरे शिल्पकार तुम्ही कोणाला मानता? नाही, कणकवलीकरांना. कणकवलीकरच ज्या मतदारांनी एवढं षडयंत्र रचून सुद्धा म्हणजे निवडून येणं सोडावं, उभं राहण्याची हिंमत नव्हती, असं वातावरण होतं. कोण एखादा माणूस त्या ठिकाणी उभं राहू शकतो. उभं नगराध्यक्ष पदाला उभा राहिलो, निवडून आलो, माझ्याबरोबर सत्तेमध्ये बहुमत सुद्धा आणलं. अनेक नगरसेवक त्या ठिकाणी नगरसेविका निवडून आल्या. म्हणजे हे काय म्हणजे परमेश्वराच्या आशीर्वादाशिवाय, जनतेच्या आशीर्वादाशिवाय, आई वडिलांच्या आशीर्वादाशिवाय हे त्या ठिकाणी शक्य नव्हतं. कार्यकर्त्यांनी फार मोठी मेहनत घेतली, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते एकत्र झाले, अनेक नेते त्यामध्ये त्या ठिकाणी एकत्र झाले. विचारधारा जरी वेगवेगळी असली तरी या सत्ताधाऱ्यांना एक सक्षम पर्याय देण्यासाठी त्या ठिकाणी एकत्र झाले आणि या सगळ्यांच्या एकत्रीकरणामुळे म्हणजे सगळ्यांच्या प्रत्येकाचा जो खारीचा वाटा आहे हा प्रत्येकानं उचलल्यामुळे हा रामाचा सेतू त्या ठिकाणी पूर्ण झाला. म्हणजे हे नगराध्यक्ष पद त्या ठिकाणी मिळालेलं आहे आणि म्हणून प्रत्येकाचा त्याच्यामध्ये तितकाच मोलाचा वाटा आहे. म्हणजे आता जर आपण प्रत्येकाला त्याने कोणी केलं असं जर म्हटलं तर सगळेच त्या ठिकाणी आहे आणि सगळ्यांच्यामुळे त्या ठिकाणी घडून आलेला आहे. आणि म्हणून शहर विकास आघाडी हा एक सक्षम पर्याय होता, तो लोकांनी स्वीकारला. एक संधी त्या निमित्तानं मला मिळाली आणि येणाऱ्या काळामध्ये कणकवली शहराचा शाश्वत विकास करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आहे. सगळ्यांची मदत. आता निवडणूक संपलेली आहे, निकाल त्याचा आपण घेतलेला आहे. आता काय सत्ताधारी आणि विरोधी पक्ष आम्ही एकत्र येऊन जर आपण त्या ठिकाणी काम केलं आणि कणकवली शहराचा विकास हाच एक ध्यास ठरवला तर मी म्हणतो ते व्हायला वेळ लागणार नाही. मी असं म्हणणं नाही अजून सगळंच 4.5 वर्षात होईल, पण जे काय एक 4-5 तरी ठळक कामं जरी मी या 5 वर्षामध्ये उभी करू शकलो तरी तो फार मोठा कणकवलीकरांचा विश्वास मी मिळवला असं त्या निमित्तानं होईल आणि ती जबाबदारी माझ्या कायम मनामध्ये सलत असते आणि म्हणून मी त्या ठिकाणी एक ध्येयवेडा होऊन त्या ठिकाणी हे काम हातामध्ये घेतलेलं आहे. काही कठोर निर्णय मी करतोय, काही माणसं मन दुखावतात, माणसं दुखतायत, त्या ठिकाणी अनेक म्हणजे मोहिमा आपण हातामध्ये घेतोय. पण ह्या त्या निमित्तानं आपल्या माध्यमातून मी त्यांना सांगतो की पर्यायी व्यवस्था सुद्धा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. म्हणजे समजा काही कठोर निर्णय होत असताना या शहराचं बकालपण दूर करत असताना, या शहराचं विद्रुपीकरण नाहीसं करत असताना, कणकवली स्वच्छ आणि सुंदर कणकवली आणि ताट मानेनं एक स्वाभिमानानं उभं राहणार शहर, एक आपलं शहर आणि आपली जबाबदारी प्रत्येक नागरिक या शहरातल्या जनतेची. मी अजूनही तुम्हाला सांगतो की कणकवली शहरातलं 15-20 हजार लोकसंख्या जरी असली तरी या शहरावर आजूबाजूचे जे गाव आहेत हे तालुक्याचं महत्वाचं ठिकाण असल्यामुळे 60,000 दिवसाला लोक हे माझ्या शहरावर वावरत असतात आणि त्यांना सगळ्या सोयी उपलब्ध करून देणं म्हणजे दळणवळणाच्या असतील, धार्मिक आध्यात्मिक असतील, शैक्षणिक असतील, व्यापाराच्या निमित्तानं असतील, राजकीय असतील, सामाजिक, या सगळ्या गोष्टीची ताण जो काय हा त्या निमित्तानं शहरावर असतो. कारण ज्यावेळी मी सत्तेमध्ये पद घेतल्याच्या नंतर मी जेव्हा जबाबदारी घेतली तेव्हा मला याचा जो व्यापकपणा आहे या शहरामध्ये काय आहे नेमकं, जरी 15-20 हजाराची लोकसंख्येचं शहर असलं तरी याचं महत्व काय, याला आजूबाजूला असलेले जे गाव आहेत या गावामधली लोकसंख्या ही कणकवली एवढीच त्या निमित्तानं आहे किंवा त्याच्यापेक्षा अधिक आहे आणि त्यांचा सगळ्यांचा वावर
कणकोलीकरांचा आणि त्या सगळ्यावर दिवसा शहरामध्ये कणकोलीचा असतो. आणि त्याचबरोबर कणकोलीचं आज महत्वाचं रेल्वे स्टेशन कणकोलीमध्ये आहे, जे या जिल्ह्याचं शहरात असलेलं स्टेशन आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही सावंतवाडीचं स्टेशन बघा, कुडाळचं स्टेशन बघा, हे शहरापासून दूर आहे. कणकोली एक असं रेल्वे स्टेशन आहे की जे शहरामध्ये आहे आणि त्यामुळे सगळं सेंट्रलाइज, बरोबर. लोक या ठिकाणी उतरतात. एसटी स्टँड सुद्धा तीच परिस्थिती आहे कणकोली शहरात. म्हणजे एक गजबजलेलं, एक नावाजलेलं, एक महत्वाचं एक व्यापारी केंद्र किंवा सगळ्याच बाबतीत त्या ठिकाणी महत्वाचं असलेलं एक शहर आहे. आणि म्हणून या शहराचं जर आपण या शहराला आज नियोजन केलं, या शहराचं योग्य, आणि जर तशा पद्धतीने जर दिशा दिली तर भविष्यामध्ये म्हणजे येत्या 5 वर्षात मी म्हणालो 4-5 गोष्टी आपण पूर्ण करू, पण त्याला परत काळ आणणार, कारण काळ थांबत नाही, कोणासाठीच त्या ठिकाणी थांबणार नाही आणि संदेश पारकरांसाठी तर अजिबात. बरं भाई, आपण शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार अशी चर्चा जिल्ह्याभरात सुरू आहे, तर खरं आहे काय? खरं तर आपण जेव्हा शहर विकास आघाडी केली त्यावेळी शिंदे साहेब असतील, त्याचबरोबर शिवसेना असतील, उद्धव साहेब असतील, किंवा त्याचबरोबर या जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदयजी सामंत असतील, या आमच्या शिवसेनेचे आमदार लढवय आमदार निलेशजी राणे असतील, हे सगळे मिळून म्हणजे मनसे, शिवसेना, काय म्हणते वंचित बहुजन आघाडी, रिपब्लिकन सेना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, सगळे मिळून आम्ही एकत्र एक संघपणे या निवडणुकीमध्ये सामोरं गेलो. आणि त्यावेळी जो चमत्कार घडला तो कणकोलीकरांनी इतिहास घडवला. मी मगाशी म्हणत एक सोनेरी इतिहास त्या निमित्तानं घडवला. जर या सगळ्या प्रवृत्तीच्या विरुद्ध जर सगळे जर त्या ठिकाणी एक होऊन जर लढू शकले तर आपण जिंकू शकतो, हा विश्वास या निवडणुकीनं प्रत्येक कार्यकर्त्याला दिला. म्हणजे काही या सगळ्या वादळांमध्ये काही आत्मविश्वास गमावलेले कार्यकर्ते असतात, नेते असतात. त्या नेत्यांना एक प्रकाश दाखवण्याचं काम, एक उजेड दाखवण्याचं काम या निकालाने केलेलं आहे. म्हणजे अंजन घालण्याचं काम या निकालाने केलेलं आहे. आणि म्हणून या निकालाला महत्व त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून ती विश्वस्त म्हणून जबाबदारी आपली आहे या शहराची, की या शहरामध्ये काहीतरी वेगळं, काहीतरी चांगलं काम उभं करावं, आणि तो प्रयत्न राहील. आणि त्याच्यात त्या दिशेनं वाटचाल आमची सुरू आहे. बरं भाई, आपले जुने सहकारी असतील, म्हणजे वैभव नाईक असतील, माजी आमदार जीजी उपरकर असतील, त्यांच्या देखील सोबत आपण कमी दिसताय. विनायक राऊत माजी खासदार यांनी देखील म्हटलेलं की संदेश पारकरांवर आम्ही पाणी सुटलं. काय सांगाल याच्याबद्दल? नाही, तो शेवटी शिवसेना एक राज्यस्तरावरची व्यापक संघटना आहे. त्यांचे ते नेतृत्व त्या ठिकाणी अशा प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी करत असतात. आणि शेवटी त्यांना तो अधिकार आहे काय निर्णय त्या ठिकाणी करायचा. आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काय असं काय वेगळं किंवा असं नवल वाटण्याची गरज नाही. कारण हा निर्णय मी सगळ्यांचा पाठिंबा घेऊन मी नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्या ठिकाणी होतो. त्याचबरोबर माझ्याकडे शिवसेनेचा जिल्हा प्रमुख म्हणून पदही होतं, पण मी त्याचा राजीनामा दिलेला होता. जेव्हा खासदार विनायक राऊत साहेब हे पराभूत झाले त्यावेळी मी राजीनामा दिलेला होता. वैभव नाईकांच्याकडे, आमदारांकडे दिलेला होता, खासदार विनायक राऊत साहेबांकडे दिलेला होता, पक्षाकडे त्या ठिकाणी पाठवलेला होता, पक्ष नेतृत्वाकडे. पण त्यांनी स्वीकारलेला नव्हता. बरोबर. तो स्वीकार नव्हता. तर काल त्यांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं, या पूर्ण संघटनेमध्ये काही बदल केले आणि पूर्ण जिल्ह्याचं एक जिल्हाध्यक्षपद दिलं. त्यामुळे ठीक आहे, त्यांनी कदाचित त्यांच्या नेत्यांनी जे काय माझ्या बाबतीमध्ये उद्गार काढले किंवा असेल त्यांच्या मनामध्ये, त्यामुळे त्यांनी घेतलेला निर्णय, शेवटी संघटना जे मालक ते आहेत त्यामुळे ते निर्णय घेऊ शकतात. पण याच्यामध्ये आज तर मी शहर विकास आघाडी म्हणून नगराध्यक्ष आहे. मी मगाशी आपल्याला सांगितलं की या शहराचा विकास व्हायचा आहे, किंवा ज्या लोकांनी आपल्याला म्हणजे वैभव नाईक असतील, उपरकर असतील, शिवसेनेचे उद्धव साहेब ठाकरे असतील, यांनी मदत त्यावेळी केली, कारण ते त्यांचे पण नगरसेवक आता उपनगराध्यक्ष आहेत. पण त्याचबरोबर आमदार निलेश राणेंनी केली, उदय सामंत साहेबांनी केली, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी केली, सगळ्यांनीच मिळून, काँग्रेसने केली, राष्ट्रवादी. मी तेच सांगतो, म्हणजे एक वेगळंच, म्हणजे जे काही महाराष्ट्रात घडू शकत नाही किंवा जे काही देशात घडू शकत नाही ते या शहरामध्ये घडलं. बरोबर. आणि त्याला परत लोकांनी साथ दिली. आणि म्हणूनच मी म्हणतो की हे म्हणजे जर एखादा कार्यकर्ता जर त्याचं आत्मबल म्हणजे त्याच्यामध्ये मनामध्ये जर असं हे असेल, कन्फ्युज असेल तो, तर या ठिकाणी आपण एकत्र येऊन लढून हा विजय मिळू शकतो. हा एक जनतेमध्ये एक विश्वास निर्माण करण्याचं काम त्या निकालाने केलंय. म्हणून मी परत आपलं सांगतो, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय की ह्याला महत्व काय आहे,
की त्यावेळीची परिस्थिती अवघ्या 10-12 दिवसामध्ये निवडणूक लागली. 10-12 दिवसामध्ये आम्ही पॅनल उभं केलं. 10-12 दिवसामध्ये या सगळ्यांना सक्षम पर्याय देऊन त्या ठिकाणी त्यांच्या हातातली सत्ता काढून आमच्या हातामध्ये त्या ठिकाणी घेतली. म्हणजे हे काही साधं काम नाही. बरोबर. आणि तितकं म्हणूनच त्याला एक तितकंच महत्व. आणि कणकोली काय मध्ये चर्चा आहे किंवा कणकोली काय बोलते याचं लक्ष पुऱ्या महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी लागून राहिलेलं असतं. याचं कारणच ते आहे की इथं काहीतरी वेगळेपणा आहे. कणकोलीच्या बाबतीमधला एक वेगळेपणा बरोबर. जो वर्षानुवर्ष जो सिद्ध होतोय तो पुन्हा एकदा त्या निमित्तानं सिद्ध झाला. भाई अगदी शेवटचा प्रश्न आहे, आजच्या दिवशी कणकवली वासियांना काय संदेश द्या? खर तर कणकोली शहरवासियांना मी एवढंच सांगेन की तुमचं जे प्रेम आहे, विश्वास आणि जो आशीर्वाद आहे हा कायम ठेवा. खरं तर तुम्ही मला जी संधी दिलीत त्या संधीचं सोनं करण्याची भूमिका मी त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. मी अनेक विषयावर त्या ठिकाणी काम करतोय. काही चांगले निर्णय होतील, काही कठोर निर्णय होतील, पण याच्यामध्ये व्यक्तिगत भावना नाही. कणकोली शहराचं भलं व्हावं. कणकोली शहर जे एक सुसंस्कृत शहर आहे, एक व्यापारी केंद्र आहे, या जिल्ह्याचं महत्वाचं एक राजकीय केंद्र आहे. त्या राजकीय केंद्राचा तो जो म्हणजे काय म्हणतो त्याला, तो जो चेहरा किंवा ती जी ताकद आहे ती कायम त्या ठिकाणी राहिली पाहिजे. आणि म्हणून तशा पद्धतीचं काम कणकोलीच्या या अधिकाराच्या माध्यमातून मी त्या ठिकाणी करणार. धन्यवाद भाई, आपला बहुमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल. तर हे होते कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश भाई पारकर. आपल्या कोकणातलं एक राजकीय रत्न आहे. अशी अनेक रत्न आपल्या कोकणात आहेत, आपण त्यांना देखील भेटणार आहोत. परंतु तुर्तास इथेच थांबतोय. पण तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. पाहत राहा सिंधू दर्पण, प्रतिबिंब कोकणचं. धन्यवाद.